नमस्कार. इन फॉर चेंज या कार्यक्रमात ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. पुण्यातल्या सिंहगड इन्स्टिट्यूटमध्ये आपण आहोत आणि इथल्या तरुणाईशी आपण बोलतो आहोत की त्यांच्या मनात नेमकं काय आहे, काय बदल करणं त्यांना अपेक्षित आहे आणि ते स्वतः कुठला बदल करू इच्छित आहेत त्यांच्याकडनं जाणून घेऊ. काय सांगाल तुम्ही? आत्तापर्यंत ही सगळी चर्चा ऐकतात, म्हणजे शिक्षण, राजकारण असे सगळे विषय त्यामध्ये येतात. तुम्हाला कुठल्या गोष्टीत बदल करायला आवडेल, तुम्ही स्वतः काय करणार आणि काय झालं पाहिजे असं तुम्हाला वाटतं? जसं की आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे, आपला देश हा विकसित देश आहे, पण आपल्या देशामध्ये मुख्यतः सॅच्युरेशन आढळून येतं. एकाच ठिकाणी पैशाचं म्हणा किंवा एज्युकेशनचं म्हणा, काही ठिकाणी अजूनपर्यंत एज्युकेशन पोहोचलेलंही नाही आहे. त्यांना वह्या पुस्तकं अजूनही नशिबात येत नाही आहेत. सो अशा ठिकाणी जाऊन, स्लम्स एरियामध्ये जाऊन म्हणा, काही थोडेफार त्यांच्यामध्ये चेंजेस आणणं, जेवढं आमच्याकडनं पॉसिबल होईल तेवढं करणं, त्यांना शिकवणं किंवा त्यांना काही काही नवीन गोष्टींच्या, क्रिएटिव्ह गोष्टींची त्यांना आवड निर्माण करणं, हे जेवढं आमच्याकडनं जमेल तेवढं आम्ही करू शकतो. आमच्याकडे जेवढं ज्ञान किंवा जेवढ्या स्किल्स देण्यासारखे आहेत तेवढं आम्ही त्यांना शिकवू शकतो. सो स्लम्समध्ये जाऊन छोट्या छोट्या मुलांना शिकवणं, त्यांच्यामध्ये अभ्यासाची आवड निर्माण करणं किंवा अजून वेस्टपासून काही गोष्टी, क्रिएटिव्ह गोष्टी तयार करणं वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी शिकवायला नक्की आवडतील. तुम्ही सुरुवात केली आहे का, की करणार आहे? हो, सुरुवात केलेली आहे एका NGO थ्रू. सो आम्ही तिथे जातो, शिकवतो लहान लहान मुलांना. आम्हाला पण आनंद मिळतो, त्यांच्याकडनं नवीन नवीन शिकण्यासारखं असतं. आणि जसं की ठीक आहे, स्लम्समध्ये राहत आहेत, त्यांना एक्सपोजर जास्त मिळत नाही आहे, पण तसं म्हटलं तर ॲक्टिव्ह खूप आहेत, हुशार खूप आहेत. फक्त आपण त्यांना एक चान्स देण्याची गरज आहे. पैशांची कमी आहे म्हणा, अदरवाईज कुठल्याही गोष्टीची घरनं सपोर्ट मिळत नाही. काही मुलींना म्हणा, अजूनही आपला देश अजूनही त्या गोष्टीमध्ये मागे आहेच. सो अशा लोकांना चान्स देणं, आमच्याकडनं जर होत असेल मदत ती करणं, हे करायला नक्कीच आवडेल आणि त्याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतो. ते मदत करण्यातला आणि त्यांना शिक्षण देण्यातला जो आनंद आहे ना, तो तुम्हाला सतत मिळत राहावा अशी माझी इच्छा आहे आणि लवकरात लवकर त्यातनं सुधारणा करता येईल. नेमकं काय सांगणार, काय बदल करायला हवा? Actually, the main thing that should change is the mindset of the people. Like, suppose there's a fight going on inside and people won't interfere. They just stand around the corner and just watch. Like, half of the youth is already, they are ready for the change, but half the youth is not, because they still have a mindset that if we go inside, we might face a problem. We might face the police allegations or any of that. And that's the main thing which is a problem right now. And what we could do is we could ourselves make the change. Like, there are sites, there are pages on Facebook which actually show this stuff. They have an undercover camera which show people being discriminated and how many people act on it, and how many people choose to ignore on it. So what we can do is we can actually just educate people that if you see something wrong happening right in front of your eyes, you just don't stand there and watch it. You should actually make a change about it. How? You should just, suppose if I see a guy beating a guy who's not of his, he's a beggar, suppose. So instead of me waiting for someone to stop it, I should myself go and tell him that this is wrong and you should not do it. अशाच पद्धतीचा बदल हवा. आपण फक्त बघतो, त्याच्याबद्दल हळहळ व्यक्त करतो, पण त्या पलीकडे जाऊन आपण स्वतः ते करायला हवं. तर काय सांगशील नेमकं? तू अभी तक जो बात चल रही है उसमें एजुकेशन भी है, पॉलिटिक्स भी है और स्लम एरिया में जाके हम कुछ कर सकते हैं, ऐसा भी है. आपके दिमाग में क्या चल रहा है? फर्स्ट थिंग कि एजुकेशन एज इट इज़ वेरी इंपॉर्टेंट फॉर कंट्री, बट सीन ऐसा हो जाता है कि रिजर्वेशन इज़ वन इशू विच कंट्री इज़ फेसिंग. अभी जो स्टूडेंट पढ़ता है, बहुत दिन भर लगा के पढ़ रहा है, एंड ही कम्स इन जनरल कास्ट, एंड 98% लाने के बाद भी उसे अच्छे कॉलेजेस में वो नहीं मिल रहा है एडमिशन. तो एट दैट पॉइंट ऑफ व्यू, एट दैट पॉइंट क्या होता है कि उस बंदे का जितना भी स्टैमिना है और जितना भी स्ट्रेंथ होता है वो ख़त्म हो जाता है. ही इज़ लाइक कि मैं 98% ला के आई एम नॉट गेटिंग एडमिशन इन अ गुड कॉलेज, एंड अदर गाय was getting 76, 75, he's getting just because of reservation, क्योंकि उनके जो भी कास्ट एंसेस्टर्स थे उसमें बिलोंग करते थे, इसी कारण. नाउ व्हाट आई फील नाउ डेज कि अभी जो सिस्टम जैसा चल रहा है, तो इट शुड बी ऑन द बेसिस ऑफ वेजेस, कि आपके डैड कितना कमा रहे हैं, how much he is earning. Because in the same college where I am paying 85, मेरा जो क्लासमेट है मेरे साथ, we have the same economic level, but he is paying just 7,000. तो वो चीज़ें निकलनी चाहिए जिससे कि द वन हु इज़ वर्थ इट, जिसकी जितने टैलेंट है उस बेसिस पे वो ऊपर है. एंड सेकंड इशू इज़ कि आजकल जो करप्शन का है, कि करप्शन इज़ वन ऑफ द मेजर इशू विच इज़ बिकॉज ऑफ विच इंडिया इज़ लैकिंग समवेयर. तो वो करप्शन भी हम ही ने दिया है. हम ही जाके कहीं पे डोनेशन भरते हैं, या पुलिस वाला अगर लॉ काटता, मतलब कुछ इशू होता है, तो पावती की जगह हम उसे 100 रुपये या 50 रुपये पकड़ाते हैं, भाई रखना मैनेज कर ले ये सब. तो वी शुड नॉट डू दिस. फर्स्ट थिंग कि वी शुड नॉट ब्रेक ट्रैफिक रूल्स या एनी अदर रूल्स जिसकी वजह हमारे ऊपर कोई और बोले या फिर कुछ रेगुलेशंस है. एंड उसके बाद सेकेंड थिंग, अगर कुछ हो भी रहा है तो गो थ्रू अकॉर्डिंग द रूल. ये नहीं कि पकड़ाया 150 रुपये एंड भाई निकलने दो.
this should not happen, so that we can make a change. And एक बार corruption कम होगा तो slowly from one point or other point it will go down. आप खुद से शुरुआत करेंगे. Yeah, we are following traffic rules and all everything वैसा. तुमच्याशी बोलला तुम्ही सगळेच जण, त्याबद्दल धन्यवाद की तुमच्या मनात नेमके काय काय विचार आहेत ते या निमित्ताने जाणून घेता आलं. एका वेगळ्या पद्धतीची चर्चा आपण केली आणि नवीन मुद्देही काही या निमित्ताने समजले. सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटीच्या या सगळ्या तरुणाईशी आपण बोलत होतो आणि त्यांच्याकडनं जाणून घेत होतो त्यांच्या मनात नेमकं काय आहे, कशा पद्धतीचा बदल त्यांना अपेक्षित आहे. YIN फॉर चेंज या कार्यक्रमाच्या निमित्तानं या सगळ्या तरुणाईशी आपण बोलल्यानंतर अनेक गोष्टी समोर आल्यात. शिक्षणापासून आरक्षणापर्यंत, महिला सुरक्षेपासून ते अगदी पर्यावरणापर्यंतच्या अनेक गोष्टी आता समोर आल्यात. अशाच त्या पुढेही येत राहतील आणि त्यामध्ये या युवकांचं योगदान हे सगळ्यात महत्त्वाचं असेल. कॅमेरामॅन संपत मोरेसह स्वप्नील बापट.